दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील अटी शर्ती रद्द करून सरसकट कर्जमाफी द्यावी. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, तसेच शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दुप्पट हमीभाव द्यावा. या प्रमुख मागण्यांसाठी श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव फाटा येथे नगरदौंड महामार्गावर शेतकरी आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली तीव्र रास्ता रोको आंदोलन केलं गेलं. या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीनं लक्ष देण्याची मागणी केली आहे. नायब तहसीलदार मिलिंद जाधव यांना मागण्यांचं निवेदन सादर केल्यानंतर हे आंदोलन स्थगित केलं गेलं. आज या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना एक 2-3 दिवसामध्ये आवाहन करण्यात आलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देत कोळगाव परिसरातील आणि सर्व श्रीगोंदा तालुक्यातील सर्व शेतकरी आणि सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी रस्ता रोको आंदोलनासाठी उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचं स्वागत करतो, आभार मानतो. खरं तर शासनाने जी कर्जमाफी योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जाहीर केलेली आहे, ही अतिशय फसवी योजना आहे. कारण ज्यावेळी कोळगाव सोसायटीमध्ये अधिकारी तपासणी करता आले तर त्यांनी सांगितलं की 2019चे जे कर्जाचा लाभ घेतलेले जे शेतकरी आहेत ते याच्यापासून वंचित राहणार आहेत. त्यांना फक्त 50,000 रुपयेच कर्जमाफी मिळणार आहे आणि 50,000 रुपये जर कर्जमाफी मिळाली तर तो शेतकरी काहीच करू शकणार नाही, पुढं तो शेतकरी उभा राहू शकणार नाही, अशी परिस्थिती आहे. गेल्या 15 वर्षापासून या देशामध्ये कुठल्याही पिकाला बाजारभाव नाही, कुठल्याही पिकाला बाजारभाव नाही. प्रत्येक वर्षी वाढ व्हायला पाहिजे, तर वाढीच्या ऐवजी पिकांचे दर कमी होऊ राहिलेले आहेत. हा कसला न्याय आहे? शेतकऱ्यावर हा फार मोठा अन्याय आहे. जर शेतकऱ्याला शासनाने योग्य बाजार दिला तर कर्जमाफीसुद्धा आम्हाला मागण्याची वेळ येऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. परंतु कर्जमाफी देत असताना या ठिकाणी पिकांचे बाजार कमी आणि खतांचे बाजार मात्र आवाढव्य अतोनात वाढलेले आहेत. मजुरीचे बाजारभाव वाढलेले आहेत, ट्रान्सपोर्टचे बाजारभाव वाढलेले आहेत, डिझेल पेट्रोलचे बाजारभाव वाढलेले आहेत आणि या तुलनेत शेतकऱ्याच्या शेतीमालाला कसलाच भाव मिळत नाही. त्यामुळं शासनाला हात जोडून विनंती आहे की याच्यामध्ये लक्ष घाला, पिकांनाही बाजारभाव द्या, कांद्यालाही बाजारभाव द्या आणि यावेळेची कर्जमाफी ही सरसकट करा अशा पद्धतीचे विनंती करतो. आणि 20 तारखेला उद्या जे बैठक होणार आहे त्यामध्येच निर्णय द्या, नाहीतर सगळ्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन पेटणार आहे आणि त्याला शासनाला सामोरं जावं लागणार आहे. कृपया या गोष्टीची सर्वांनी म्हणजे सर्व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि सर्व मंत्र्यांनी याची दखल घ्यावी, याची नोंद घ्यावी आणि कर्जमाफी सरसकट जाहीर करावी अशी विनंती करतो. आपली जी प्रमुख मागणी आहे की त्या ठिकाणी सरकारचं स्वतःचं आश्वासन आहे की 7/12 कोरा करू, परंतु सरकारने स्वतः दिलेलं आश्वासन पाळलं नाही आणि कर्जमाफी तर दिलीच, ती बी 2 वर्षे 1.5 वर्षे वाट पाहून दिली आणि त्या ठिकाणी लोकांना आंदोलन करावं लागलं, मोर्चे काढावं लागले आणि त्या कर्जमाफीमध्ये ज्यावेळेस जार बाहेर आला त्यावेळेस मात्र सर्वसामान्य माणसाच्या पायाखालची वाळू सरकली. या कर्जमाफीमध्ये कुणालाच लाभ मिळणार नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी त्या जारमध्ये आहे. 19ला ज्याला लाभ झाला त्याला तो लाभ मिळणार नाही. ज्याला 50,000 रुपयाचा लाभ द्यायचा आहे त्याने आधी पहिले असणारी त्याची 1 लाख असेल, 1.5 लाख असेल, ती वरची रक्कम भरायची, मग त्याला तो लाभ मिळणार आहे. 19ला ज्याला लाभ झाला त्यालासुद्धा 50,000 देणार आहेत, पण ते सुद्धा त्याने ते कर्ज भरल्याशिवाय देऊ शकत नाही. त्याचबरोबर ज्याला 25,000 30,000 पगार आहे, कोण कारखान्यात काम करतोय, वॉचमॅन आहे, त्यालासुद्धा त्या ठिकाणी त्या कर्जमाफीतून त्या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण सगळेजण पाहतोय की अशा अनेक जाची काठी आहेत. त्या जाचं काठीचा जर अभ्यास केला तर तेवढी मोठी गाळण आणि चाळण सरकारने लावली आणि त्यामुळं ह्या सरकारच्या विरोधात कुठंतरी एकवटण्याची गरज आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज आम्ही या ठिकाणी रस्ता रोको ठेवला. त्या रस्ता रोकोमध्ये आम्ही 2 मागण्या एक्स्ट्रा केल्या. एक MSCBनी अतिरिक्त भरनेम लादलेला आहे आणि ग्रामीण भागात गावठाण सोडलं तर संध्याकाळी 6 ते 9 लाईट नसते. अभ्यासाचा प्रश्न आहे, इचूकाट्याचा प्रश्न आहे, लोकांच्या जेवणाचा प्रश्न आहे आणि तोंडात घास घालायला सुद्धा अंधारात घालावं लागतोय आणि म्हणून करता ते भरनेम जे केले 6 ते 9 ते रद्द करावं. आणि दुसरी आमची मागणी आहे
कवरही जरी कर्जमाफी असल्या फसटूट केल्या तरी शेतकरी त्यातून बाहेर येणार नाही. शेतकरी जर बाहेर आणायचा असेल तर एकदा 7/12 कोरा करणे आणि त्याला हमीभाव देणे. हमीभाव म्हणजे काय तर आम्ही शेतकऱ्या 1 एकराला जर 50,000 रुपये खर्च करत असेल तर त्याच्या दुप्पट बाजारभाव म्हणजे जर 50,000 खर्च झाला तर 1.5 लाख रुपये तरी त्या शेतीतून उत्पन्न आलं पाहिजे. अशा त्या ठिकाणी त्या योजना करावी आणि किमान एकरामध्ये 1 लाख रुपये शेतकऱ्याच्या पदरात पडावं. 1 एकराचं पीक आणायला 4 महिने लागतात कमीत कमी आणि काही पीक आहेत 6 महिन्याच्या खाली येत नाहीत. एका कुटुंबात किमान 2 पोरं आणि 1 नवरा बायको म्हणलं तर 6 माणसं आहेत, 4 माणसं आहेत, 6 माणसं आहेत आणि अशा माणसांनी 6-6 महिने जर समजा ह्या शेतीच्या जीवावर तर त्याला आत्महत्या करण्याची वेळ येईल. आणि म्हणून करता उत्पन्न खर्चावर दुप्पट हमीभाव हाच एक पर्याय आहे. आणि जर सरकारने आता 7/12 कोरा केला तर त्यांनी अधिवेशनात निर्णय करावा की आम्ही 20 वर्षे कर्जमाफी करणार नाही तरी आम्ही ते स्वीकारू. आम्हाला तुम्ही कोणत्याच सवलती देऊ नका तरी आम्ही स्वीकारू, पण तुम्ही फक्त आम्हाला खतं, पाणी, बी बियाणं ही वेळेवर द्या आणि कमी दरात द्या आणि आम्ही पिकवलेल्या मालाला हमी भाव द्या. एवढाच अजेंडा आमचा आहे. आता जनता पेटलेली आहे. उद्याच्याला उद्रेक होणार आहे. रोहित पवाराला दिलेलं आश्वासन उद्याच्याला ते पूर्ण होते. उद्या 20 तारखेला जर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन निर्णय नाही घेतला तर आम्ही 22 तारखेला श्रीगोंदा तहसील कार्यालयावर भव्य त्या ठिकाणी शेतकऱ्याचा मोर्चा आणणार आहोत आणि त्या मोर्चातून आम्ही पुन्हा एक महाराष्ट्र सरकारला संदेश देणार आहे आणि त्याचं पुढचं आंदोलन आमचं ते त्या ठिकाणी गावागावात उभा राहणार आहे. आणि म्हणून करता या तालुक्यातले राष्ट्रवादीचे माझे सहकारी मित्र या ठिकाणी हरदासाहेब शिर्के आहेत. हे सगळे इतर पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांनी या ठिकाणी आपण सगळ्यांनी या सरांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण रस्ता रोको केला. त्या रस्ता रोकोला आपण आल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आणि ही लढाई आमची सुरू झाली. ही लढाई आमची जोपर्यंत उतारा कोरा होत नाही तोपर्यंत मरण आलं तरी चालेल पण माघार नाही. ही भूमिका व्यक्तिगत माझी तरी आहे. लोक किती साथ देतील, किती बरोबर येतील तो नंतरचा प्रश्न आहे, पण ही घेतलेला ते विषय जो हातात आहे त्या सर्व शेतकऱ्याला कोणी वाली राहिला नाही. त्याचा आता वाली म्हणून आम्हाला सगळ्याला एकत्र व्हायचं आहे. आम्ही बघितलेलं आहे की लाखोचे मोर्चे निघाले, मराठ्यांचे नेतृत्व नव्हतं तरी समाज एकत्र आला, जिल्ह्यात एकत्र आला. हा तर शेतकऱ्याचा प्रश्न आहे आणि मला विश्वास आहे की या राज्यातला शेतकरी, तालुक्यातला शेतकरी जागा होऊन उद्याच्याला जो शेतकऱ्याच्या प्रश्न पुढे येईल त्याच्या पाठीमागे उभा राहील अशी भूमिका या ठिकाणी लोकांना पटवून देणं आणि हाच आमचा आंदोलनाचा अजेंडा आहे. आणि हा अजेंडा परत शेवटपर्यंत नेऊन आम्ही शेतकऱ्याला न्याय देऊ एवढीच आमची भूमिका आहे. दरम्यान या आंदोलनामुळे श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेत. कर्जमाफी, हमीभाव आणि शेतीविषयक धोरणांबाबत सरकारनं ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.